ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे अर्जुनने वकीलपत्र घेत सायलीला जामिनावरती सोडवण्याचा निश्चय केला असला तरीही पॉक्सोची केस असल्या कारणाने मात्र आता याच्यामध्ये जामीन मिळणं हे सोपं नसतं. यासाठी मात्र आता ही केस पॉक्सोची नाही आहे, तर ही केस एक रेग्युलर आहे हे सिद्ध करणं अर्जुनला जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी सिद्ध करायचं असतं की ज्या मुली गायब झाल्यात, म्हणजे आता सोनम आणि त्यानंतर ज्या मुली गायब झाल्यात त्या 18 वर्षाच्या खालील नाही आहेत, तर त्या मुली मात्र आता 18 वर्षाच्या वरच्या आहेत. त्याच वेळेला ही केस पॉक्सोमधून जाऊन नॉर्मल केस होईल, असं आता अर्जुनने पहिला त्यांनी हेच पाऊल उचललंय. आणि त्यासाठी त्यांनी आता सगळ्यात महत्त्वाची मात्र आता हे केलेली आहे, आणि ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाची त्यांनी योजना केली, आणि ते म्हणजे सोनमचं वय काढून घेण्यासाठी. आणि इथेच अर्जुनने अर्धी लढाई जिंकलेली आहे. ज्या वेळेला सोनम ही अल्पवयीनच नाही आहे, तर आता सोनम ही या सगळ्यामध्ये 21 वर्षाची आहे, हे अर्जुन पहिलं सिद्ध करणार आहे. आणि हे सिद्ध केल्यावरती कोर्टामध्ये एका झटक्यात केस कशी पलटले, सायलीला मात्र फक्त जामीनच नाही तर तिची निर्दोष सुटका होण्यासाठी सुद्धा आता कशी मदत झालेली आहे, या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. जे कुणीच कधीच विचार केला नव्हता ते अर्जुनने घडवून आणत कोर्टात मात्र आता म्हणजे एकदम इतिहासच रचलेला आहे. बघूया सविस्तर काय घडलंय. इकडे सायलीचा आत्मविश्वास बघून आता प्रियाचा दिवसेंदिवस आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागलेला आहे. आणि आता या बायका सुद्धा सायलीला त्रास देऊन देऊन सुद्धा किती त्रास देणार हे आता प्रियाला समजलेलं आहे, की आपण कितीही काही केलं तरी सुद्धा ही सायली आपल्यावरती अतिभारी होत चाललेली आहे. इतका कसला हा आत्मविश्वास आहे निर्दोष असल्याचा? नाही नाही, पण हे सगळं काहीही असलं तरी सुद्धा तिला मी गप्प बसू देणार नाहीये. या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा तिचा आत्मविश्वास मात्र आता डळमळीत करायला पाहिजे. पण प्रिया तिचा आत्मविश्वास डळमळीत करू शकत नाहीये, कारण आता स्वतःच ती खचत चाललेली आहे आणि स्वतःच विचार करायला लागते. नाही नाही, ही सायली आता ज्या पद्धतीने वागतीये ना, मला तर कळत नाहीये की ही खरंच निर्दोष सुटून जाईल आणि मी हातावरती हात ठेवून बसेन. काय करू काय करू? आणि सायली आता हाच मार्ग अवलंबते की प्रियाला आता मात्र पूर्णपणे तिचं खच्चीकरण करायचं. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रिया या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी मात्र आपल्यावरती हावी होता कामा नये. इकडे सायली निश्चिंत आहे. मनातून सायलीला खूप टेन्शन आलेलं असलं तरी सुद्धा मात्र आता तिला एक आत्मविश्वास आहे की काहीही झालं तरी अर्जुन सर या सगळ्यामध्ये मला सोडवणार आणि सोडवणारच. आणि हे सगळं मात्र आता अर्जुनने इकडे चैतन्य आणि सायली या दोघां आणि त्यानंतर मात्र आता अर्जुनने सगळी माहिती काढलेली आहे. अर्जुनने माहिती काढल्यावरती अर्जुन आता लगेचच इकडे सायलीला भेटायला आलाय आणि तो सायलीला विचारतोय, तू मला सोनमच्या बद्दल आता काही माहिती सांगू शकशील का? कारण मी सगळ्यामध्ये तुझं वकीलपत्र जरी घेतलं असलं तरी आता ते लोक मला सोनमला भेटू देत नाहीयेत, कारण कारण आता त्यांच्या मते सोनम मायनर आहे. पण मला असं वाटतंय की नाही, सोनम आता मायनर नाहीये. यावरती तू आता तिच्याबद्दल काही माहिती सांगू शकशील का? त्यावेळेला आपण पाहिलं की सायलीने सांगितलंय, हो, तिने मला सांगितलं होतं की 3 वर्षाची असताना ती आता म्हणजे वडगावच्या यात्रेमध्ये गेली होती. यावरती अर्जुन म्हणतो, वडगावची यात्रा 2008 साली झाली होती आणि 3 वर्षाची ती होती, म्हणजे म्हणजे तिचं आता त्या 2008ला जवळ-जवळ 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यावेळेला ती 3 वर्षाची होती. याचाच अर्थ असा होतो की या सगळ्यामध्ये ती आत्ता 21 वर्षाची आहे. सायली म्हणते, हो. मग यावरती अर्जुन म्हणतो, झालंय. ही गोष्ट आपण कोर्टात सिद्ध करू शकलो ना, मग मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये मात्र आता ही केस पॉक्सोवरून मात्र आता कन्वर्ट करून नॉर्मल केस करता येईल. कारण जर का पॉक्सोची केस आता लागली ना, तर या सगळ्यामध्ये जामीनसुद्धा मिळणं कठीण आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता सायली सांगते, अच्छा, म्हणजे म्हणून तुम्ही इतके घाबरले होतात का? नाही, पण ती 3 वर्षाची होती हे 100%. पण नुसती होती हे आपण सांगून उपयोग नाही ना, ते सिद्ध कसं करायचं? त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, सुरेशने कोर्टामध्ये म्हणजे सुरेशने मात्र आता काहीतरी असे पुरावे त्याच्याकडे आहेत की सुरेशने सिद्ध केलंय म्हणे की ती मायनर आहे म्हणून. यावरती सायली म्हणायला लागते, पण असे पुरावे सुरेशकडे असण्याची शक्यताच नाहीये ना. ती कोर्टामध्ये नक्कीच सांगू शकेल ना की या सगळ्यामध्ये मात्र आता ती एका यात्रेमध्ये गेली तेव्हा ती 3 वर्षाची होती. यावरती अर्जुन म्हणतो, त्यापेक्षा अजून एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे पुण्याचे गुरुजी आहेत ना,
त्यांच्याकडे जाऊन आता मी भेट घेतो. पुण्याच्या गुरुजींकडे जाऊन आता एकदा भेट घेतली ना, की या सगळ्यामध्ये पुढचं आता आपल्याला कळेल, की या सगळ्यामध्ये मात्र आता पुण्याचे गुरुजी त्यांच्याकडे किती वर्षाची असताना ती गेली आणि कोणत्या साली गेली आणि हे सगळं मात्र आता आपल्याला गुपचूप करावं लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता आपण काही केलं तरीसुद्धा इकडच्या कानाची कडी तिकडे लागली नाही पाहिजे. कारण कारण या सगळ्यामध्ये मात्र आता सगळेच जण आपल्यावरती टपून बसले असतील, की आपण काय पुरावा शोधतोय किंवा काय नाही आणि त्या अर्जुन आता चैतन्याला सांगतो, "हे बघ म्हणजे कोर्टाची आत हिअरिंग आहे. तू एक काम कर, अर्जंट बेसिसवरती मात्र आता पुण्याला कॉल कर आणि तुझे कुणी मित्र वगैरे असतील, तर त्यांना ताबडतोब त्या पुण्याच्या गुरुजींना मात्र आता इकडे घेऊन यायला सांग." असं म्हटल्यावरती लगेचच मात्र आता इकडे चैतन्य सांगायला लागतो, "ठीक आहे, माझे आहेत मित्र, मी ताबडतोब त्यांना पुण्यावरून त्या माणसाला इकडे आणायला सांगतो." आणि यावरती अर्जुन म्हणतो, "अजूनही कोर्टाची हिअरिंग व्हायला बरोबर 3 तास आहेत. हे बघ पनवेलवरून पुण्याला यायला कमीत कमी 1 ते 1.5 तास येतील आणि त्यांना तिकडे भेटायला 2 तासात ते इकडे हजर झाले पाहिजेत." असं म्हटल्यावरती सायली आता सांगायला लागते, "अजून एक गोष्ट मला आता सोनमची आठवते आहे." आणि त्यावेळेला ती आता सांगायला लागतो, "काय?" यावरती ती सांगायला लागते, "तिने मला सांगितलं होतं, की पुण्याला असताना त्यांना आता कन्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. कदाचित त्या कन्या शाळेमध्ये आपल्याला तिचा बर्थ डेट किंवा तिचं काहीतरी मिळू शकतं, की ती कोणत्या इयत्तेत होती. मग त्याच्यावरून साधारणपणे वयाचा अंदाज येऊ शकतो ना आणि तसं ही 18 म्हणजे काही ती 18 फक्त 18 कंप्लीट नाहीये. 3 वर्ष तब्बल तिची जास्त आहेत आणि त्यामुळे नक्कीच आपल्याला काहीतरी पुरावा सापडेल. अर्जुन म्हणतो, "ही सुद्धा एक खूप मोठी आयडिया आपल्या हातामध्ये आलेली आहे." चैतन्य, "एक काम कर, एका मुलाला तू आता त्या कन्या शाळेमध्ये पाठव आणि तिकडून आता तिचं काहीतरी बोनाफाईड म्हण किंवा असे सर्टिफिकेट आणायला सांग आणि ॲट अ टाईम सगळं घ्यायला सांग." यावरती चैतन्य म्हणतो, "ठीक आहे अर्जुन, काहीही झालं तरीसुद्धा मी तुझी मदत करणार म्हणजे करणार." असं म्हणत मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे अर्जुनने चैतन्याला सांगितल्यावरती चैतन्याने सगळी माहिती काढली आणि सायली, अर्जुन, चैतन्य हे आता कोर्टाच्या दिशेने जायला निघालेले आहेत. तोपर्यंत मात्र आता फोन करून इकडे सांगण्यात आलेलं आहे, की "प्रिया, हे बघ आपल्या वकिलांनी इकडे आता खूप मोठा म्हणजे महिपतने खूप मोठा वकील केलाय आणि तो वकील सायलीला मात्र आता जिंकू देणार नाहीये." आणि त्यावरती प्रिया म्हणते, "सगळ्यात महत्त्वाचं प्रियाचं डोकं सगळ्यात भारी चालतं." प्रिया सांगते, "बाकी काही नाहीये, पण तिला मायनर सिद्ध करणं हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. कारण ती जर का मायनर आहे हे सिद्ध झालं तर आणि तरच या सगळ्यामध्ये मात्र आता आपण आपण या सगळ्यामध्ये ही केस जिंकली असं समजा. पण ती जर का मायनर आहे, नाही हे सिद्ध केलं ना, तर ही केस आपण जिंकू शकणार नाही. कारण या सगळ्यामध्ये काही." आणि त्यानंतर मात्र आता कोर्टामध्ये केस सुरू होण्याची वेळ आली आहे. कोर्टामध्ये ज्यावेळेला मात्र आता केस सुरू होण्याची वेळ आली आणि त्यावेळेला प्रिया मात्र या सगळ्यामध्ये स्पेशल परमिशन काढते. कारण तशी ही प्रियाला मात्र आता या सगळ्यामध्ये परमिशन मिळण्याची तीळमात्र सुद्धा आता शक्यता नाहीये. कारण आता प्रियाचा या केसशी काही संबंधच नाहीये. पण तरीसुद्धा प्रिया आता परमिशन काढते आणि परमिशन काढून आता प्रिया या सगळ्यामध्ये कोर्टात यायला निघालेली आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता निघताना प्रिया सांगायला लागते, "सायली, तयार हो. तयार हो, या सगळ्यामध्ये काही झालं तरीसुद्धा हरण्यासाठी तयार हो." आणि त्यावेळेला सायली सांगते, "प्रिया, आज खरा तुझा कर्दनकाळ मात्र आता तुझ्यासमोर येऊन उभा राहणार आहे." यावरती सायलीचा इतका कॉन्फिडन्स बघून प्रियाला धक्का बसलाय. हे काय? हिच्यामध्ये इतका ओव्हर कॉन्फिडन्स आला तरी कुठून? आणि कोर्टात केस सुरू झाली. कोर्टामध्ये केस सुरू झाली आणि त्याच वेळेला सायली आधी भेटलेली आहे ती म्हणजे इकडे आता सोनमला. आणि "सोनम, का तू माझं नाव घेतलंस? तू का बरं त्यांना आता सांगितलंस की सायलीताईने तुला या सगळ्यामध्ये तिकडे आता नेलं होतं म्हणून?" यावरती सोनम म्हणते, "सायलीताई, अगं मी तुझं नाव नाही सांगितलेलं आहे. मला त्याच लोकांनी सांगितलं की तुला सायलीताईने आम्हाला विकलेलं आहे. मी काहीच नाही बोलले आणि आता त्यांनी मला धमकी दिली होती की पोलिसांच्या समोर आम्ही जे काही हो म्हणतो त्या होला हो कर." यावरती सायली म्हणते, "सोनम, मला तू सांग, तू वडगावच्या यात्रेमध्ये जेव्हा तू भाजली होतीस तेव्हा तू 3 वर्षाची होतीस ना? हे कोर्टात सांगू शकशील का?" सोनम म्हणते, "हो सायलीताई, आणि मी हे पण सांगेन की सायलीताईने माझ्यासोबत काही चुकीचं केलेलं नाहीये. आणि तुला माहिती आहे का, मला समजले त्या सुरेशने फोन लावला होता
प्रिया नावाच्या मुलीला आणि कोणीतरी महिपत यांच्या नावाला. आता मात्र सायलीला सगळं सत्य समजले झालं. कोर्टामध्ये केस उभी राहिलेली आहे. अर्जुन आता सांगायला लागतोय की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मला माझा एक साक्षीदार बोलवायचा आहे आणि सोनमला कोर्टामध्ये बोलवलं जातं. सोनमला कोर्टामध्ये मात्र आता इकडे सायली आणि सोनम समोरासमोर उभे आहेत. सोनम आता सांगायला लागते, खरं तर सायलीताईंनी माझ्यासोबत काहीच चुकीचं केलेलं नाहीये. मुळातच सायलीताई मात्र आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा माझ्या आता सोबत नेहमीच चांगलं वागते. मी तिच्याबद्दल कंप्लेंट करू इच्छितच नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, त्या मुलीचं काही ऐकण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ती मुलगी मायनर नाहीये. म्हणजे ती काहीही बोलू दे. ती आता एक 21 वर्षाची मुलगी आहे. ती सायलीला डिफेंड करते असं तुम्हाला वाटत असलं तरी ती जे बोलते ते खरंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही केस पॉक्सोपासून कन्व्हर्ट होत आहे. असं म्हणत अर्जुनने तिच्या शाळेचे दाखले, त्याचबरोबर ज्या गुरुजींच्या सोबत आता इकडे ती ह्याच्यामध्ये ॲडमिशन घेतलं ते सगळं मात्र आता अर्जुनने दाखवल्यावरती मात्र आता ताबडतोब इकडे सगळेच जण चपापलेत आणि ही केस पॉक्सोपासून मात्र नॉर्मल केसवरती गेलेली आहे. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेत आणि अर्जुनने मात्र ही केस अर्धी इथेच जिंकलेली आहे. ज्यावेळेला अर्जुनने या सगळ्यामध्ये मात्र आता ही केस पॉक्सोची नाहीये हे सिद्ध केलंय आणि क्षणात सायलीला जामीन मिळाले. आता ही केस पुढे चालणार. या केसमध्ये पुढे काय होणार, कसं होणार हे येणाऱ्या आपल्याला ट्विस्टमध्ये कळणार. पण सध्या तरी अर्जुनने मोठा मैलाचा दगड गाठलेला आहे. ते म्हणजे सायलीला जामीन मिळवून दिलाय आणि ही केस मात्र पॉक्सोतून काढलेली आहे. आता येणाऱ्या भागात काय होणार, कसं होणार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब